जर आपल्याला छोटासा बिझनेस करायचा असेल तर प्रश्न पडतो की आता कुठे बिझनेस करायचा, कसं भाडं भरायचं। तर या ठिकाणी मी छोटीशी अशी ट्रिक वापरलेली आहे बघा। जे मी पार्लर टाकणार आहे तर ते माझ्या घरातच टाकणार आहे। या ठिकाणी माझी छोटीशी गॅलरी होती, तर गॅलरी अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि गॅलरीची चारही कोपरे असे आवरून घेतलेले आहे। मी तुम्हाला गॅलरी देखील दाखवलंच बघा। तर अशा प्रकारे गॅलरी होती पूर्ण माझी। तर त्या गॅलरीला वरतून रॉड वगैरे लावून पडदे लावावे असा विचार केला आणि असे रॉड बघा ठोकून घेतलेले आहे आणि अशा प्रकारचे पडदे जे होते ते लावून घेतलेले आहे। आणि थोडंसं डेकोरेशनसाठी तर हे जे ग्रीन ग्रास होतं तर ते लावून घेतलेलं आहे। घरामध्येच थोडंसं इन्कम आपण चालू करू शकतो। तर यासाठी अगोदर सुरुवात जी होती पार्लरची ती मला घरातून करायची होती आणि असे पडदे जे होते तर थोडे जाड घेतलेले आहे। म्हणजे कसं आहे आपल्याला बाहेरचं दिसेल परंतु बाहेरून आतलं काहीच दिसणार नाही। असे थोडे भाडं वगैरे आपल्याला काही भरायचं नाही, तर थोडे जास्त हाय क्वालिटीचे पडदे घेतलेले आहे। तर असे पूर्ण जाड घेतलेले आहे बघा आणि शिवून घेतलेले आहे हे पडदे। तर आपण जर एखादी गोष्ट ठरवली तर ती नक्कीच करू शकतो। कारण की म्हटलं छोटंसं पार्लर करायचं आहे आणि घरातूनच अगोदर सुरुवात करावी। तर गॅलरी अशी होती माझी, तर त्या गॅलरीचा मी अशा प्रकारे उपयोग केलेला आहे। तर लाईट वगैरे व्यवस्थित लावून घेतलेले सर्वदूर आणि आतून सुद्धा हॉलला गॅलरी होती। म्हणजे कसं क्लायंट जर एखादं आलं तर क्लायंटला कम्फर्टेबल वाटलं पाहिजे म्हणून जो ग्रिल होती तर त्या ग्रिलला देखील पडदे लावून घेतले। आणि बाहेर शॉप घेऊन मला तिथं पुरेसा तेवढा वेळ जेवढा पाहिजे आपल्याला शॉपला तेवढा मी देऊ शकत नव्हती, कारण स्कूलमध्ये सुद्धा मी टीचिंग करायला जाते। मग कसं 8 ते 1 स्कूल झाल्यानंतर दुपारी पार्लरचं आल्यानंतर घरी करायचं आणि श्लोककडे सुद्धा लक्ष दिलं जातं। आता या दृष्टीनेच मी घरी पार्लर ओपन करण्याचा विचार केला। आणि मग कुठे करायचं तर अशा प्रकारे गॅलरीमध्ये आपली जी बाल्कनी असते हॉलला बेडरूम्सला तर तिथं तुम्ही त्याचा उपयोग करू शकता। त्यानंतर माझी गिरणी वगैरे पण आहे, जे काही असं अनव्यतिरिक्त सामान आहे तर ते सुद्धा दिसायला नको, व्यवस्थित लूक यायला पाहिजे। तर त्यासाठी मी साडीचा जो एक साधा पडदा होता तर तो शिवून घेतला आणि ही छोटीशी जी गॅलरी होती तर त्याचा उपयोग असा केलेला आहे बघा। कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा। आणि एखाद्याला जर प्रश्न पडत असेल की आता काय करायचं कसं, तर अशा या छोट्या छोट्या ट्रिक नक्कीच तुम्हाला सुद्धा कामात येतील असं मला वाटतं।